स्टुडंट्स, टुडे वी विल लर्न चेंज. चेंज म्हणजे काय? बदल. आज आपण एक फज्जी कविता आहे ती आपण बघणार आहोत. पेज नंबर 64, युनिट 5. आज आपण युनिट 5ला सुरुवात करणार आहेत. आपण युनिट 4 कंप्लीट केलेलं आहे आणि आज आपण युनिट 5ला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये युनिट 1मध्ये आपल्याला युनिट 5मध्ये चेंज ही पहिलीच कविता आहे, बदल. आता बघा, या ठिकाणी फज्जी एक कविता आहे सुंदर. लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड सिंग. कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा. तर ही कविता आपण सगळ्यांनी बघायची आहे. बघा किती सुंदर त्या ठिकाणी तुम्हाला हिरव्या याच्यामध्ये छान सुरवंट दिसतंय, फुलपाखरू दिसतंय त्या ठिकाणी, हो ना. तर आपल्याला ही कविता बघायची आहे. बघा, फज्जी कॅटरपिल्लर इन द गार्डन क्रीप्स. यामध्ये काही तुम्हाला न्यू वर्ड्स आलेले आहेत, ते तर आपण लिहिणार आहोतच. नवीन शब्द आलेले आहेत बघा. फज्जी कॅटरपिल्लर इन द गार्डन क्रीप्स. ही स्पिन्स हिमसेल्फ अ ब्लँकेट and soon falls fast asleep. Fuzzy caterpillar wakes up by and by to find he has wings of beauty changed to a butterfly. छान आहे का? फुलपाखराची कविता आहे की फज्जी कॅटरपिल्लर. फज्जी मीन्स फज्जी म्हणजे असं मऊ लवकरीसारखा किंवा लव असलेला असं छोटासा प्राणी किंवा छोटासा लव असलेला असं छोटीशी अळीसारखं असतं बघा. कॅटरपिल्लर माहिती तुम्हाला, सुरवंट. त्याला आपण काय म्हणलेलं आहे? सुरवंट. म्हणजे फुलपाखरू जेव्हा पानावर अंडी देतं तर त्या अंडीतून एक बारीकशी अळी निघते आणि त्या अळीच्या अंगावर असे बारीक केस लव असते. त्याला कॅटरपिल्लर असं म्हटलेलं आहे. ही स्पिन्स हिमसेल्फ अ ब्लँकेट अँड सून फॉल्स फास्ट असलीप. बघा, फज्जी कॅटरपिल्लर. तर हा बारीक लव असलेली छोटीशी अळी इन द गार्डन क्रीप्स, त्या बागेमध्ये रांगत असते, सरपटत असते, कारण ती अळी असते. आणि अळी काही उडत नाही. फुलपाखरू जरी उडतं, परंतु फुलपाखराचा जेव्हा जन्म होतो, छोटं ते असतं, त्यावेळेस त्याला ती अळी असते आणि ती अळी त्या बागेमध्ये अशी सरपटत किंवा रांगत चाललेली असते. ही स्पिन्स हिमसेल्फ अ ब्लँकेट अँड सून फॉल्स फास्ट असलीप. काय करते ती? स्वतःभोवती असा एक कोश विणते बघा. आपण त्याला इथं ब्लँकेट म्हणूया. ती स्वतःभोवती ती अळी अशी ब्लँकेट विणते आणि छान गाढ त्याच्यामध्ये झोपी जाते. आणि त्या बागेत सरपटत असताना ती स्वतःभोवती असा कोश विणत जाते आणि त्याच्यामध्ये ती छान गाढ झोपी गेलेली असते. फज्जी कॅटरपिल्लर वेक्स अप बाय अँड बाय. बघा, फज्जी कॅटरपिल्लर म्हणजे तो लव असलेला सुरवंट, ती प्राणी किंवा तो सुरवंट किंवा ती अळी काय करते? वेक्स अप म्हणजे झोपेतून जेव्हा जागी होते, बाय अँड बाय काही काळाने काय होतं? टू फाइंड ही हॅज विंग्स ऑफ ब्युटी. बघा, तिच्या अंगावरचे ते कोश हळूहळू नाहीसे होतात आणि तिच्या अंगावर त्या अळीच्या अंगावर सुंदर दिसणारे छोटे पंख आलेले असतात. चेंज टू अ बटरफ्लाय. आणि त्या अळीचं रूपांतर, त्या सुरवंटाचं रूपांतर कशामध्ये झालेलं असतं? फुलपाखरामध्ये झालेलं असतं, बटरफ्लायमध्ये झालेलं असतं. अशी ही छोटीशी कविता आहे. माझ्या मागे तुम्ही पुन्हा म्हणायची, फज्जी कॅटरपिल्लर. म्हणा, फज्जी कॅटरपिल्लर इन द गार्डन क्रीप्स. ही स्पिन्स हिमसेल्फ अ ब्लँकेट अँड सून फॉल्स फास्ट अस्लीप. फज्जी कॅटरपिल्लर वेक्स अप बाय अँड बाय to find he has wings of beauty. Change to a butterfly. म्हणजे ही छोटं सुरवंट अळी जी असते ती बागेमध्ये रांगत असते, स्वतःभोवती कोश विणते, त्याच्यामध्ये ती छान गाढ झोपी जाते. जेव्हा ती उठते म्हणजे कालांतराने, काही काळाने तिचं रूपांतर एका सुंदर अशा फुलपाखरामध्ये झालेलं असतं. अशा अर्थाची ही सुंदर अशी कविता आहे. यामध्ये तुम्हाला काही रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत बघा. क्रीप्स आणि अस्लीप. दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द हा रायमिंग वर्ड्स असतो, म्हणजे सारख्या उच्चाराचे यमक जुळणारे असे शब्द असतात. पुढे बघा, बाय आणि बटरफ्लाय. BY बाय आणि बटरफ्लाय सारखा उच्चार आहे, म्हणून हे सुद्धा काय आहे? रायमिंग वर्ड्स आहे. नेक्स्ट बघा, चेंज द लेटर्स इन द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक अ न्यू वर्ड. बघा, इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की काही अक्षर बदल करून नवीन शब्द तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, बाय दिलेले त्यांनी इथं, तर बायचं आपल्याला काय करता येईल? माय करता येईल. ओके. अजून असे 2 अक्षरी शब्द आपल्याला कोणते करता येईल ते लिहायचे. मग याच्यामध्ये ई नसेल तर त्याचं इट, इज अशा या पद्धतीने करायचे. 2 अक्षरीच करायचं आहे. पुढे अप दिलेलं आहे, टू आहे, ही आहे, ऑफ,
द, हॅज अँड फाइंड. तर या शब्दांचे अक्षरं बदलून नवीन शब्द त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. देन क्वेश्चन नंबर 3, फाइंड द स्मॉलर वर्ड्स इन दीज बिगर वर्ड्स. या मोठ्या शब्दातून छोटे छोटे शब्द शोधायचे आहेत किंवा ते लिहायचे आहेत. मग कॅटरपिल्लर असेल तर मग कॅटरपिल्लरमध्ये CAT कॅट हा शब्द होऊ शकतो. त्यानंतर आणखी काय होईल, CAR कार हा शब्द होऊ शकतो. त्यानंतर ARE असे छोटे छोटे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. मी तुम्हाला ते ग्रुपवर पाठवणारच आहे. त्यानंतर याचे काही नवीन शब्द आलेले आहेत. जसे आपण बघितलं क्रिप्स म्हणजे रांगणे, सरपटणे. कॅटरपिल्लर मीन्स सुरवंट. स्पिन्स म्हणजे बिनतो. त्यानंतर आणखी काय दिलेले आपले नवीन शब्द आहेत, ब्युटी म्हणजे सौंदर्य. तर हे शब्द जे आहे तेही मी तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहे. त्याचे तुम्ही एक शब्द 5 वेळेस लिहायचा आहे आणि तो पाठ करायचा आहे. थँक्यू.